आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। राज्य भाजपमधील संघटनात्मक तसेच नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही। मजबूतीने महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणायचं आहे, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट। महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोडमॅप तयार, लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती समन्वय समितीची स्थापना करणार, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना, लोकसभेतील चुका टाळण्यासाठी आणि प्रचारासाठी समिती काम करणार असल्याची माहिती। भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झाले आहेत। अजित पवार गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप, माढा, सोलापूर, दिंडोरीमध्ये मोठा फटका बसल्याचा भाजप आमदारांचा दावा। राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी लीड मिळाला, भाजपचं नेतृत्व आणि शिंदेंना आम्ही सोबत असल्याची जाणीव, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भाजपनं अधिकृतरित्या शिंदे किंवा अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलं नाही, भाजप प्रवक्ता किंवा नेत्यांनी कोणतीही विधानं केलेली नाहीत, भाजप नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। अजितदादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकडी यांचा भाजप नेत्यांना इशारा। महायुतीमधील पक्षाबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्या, राजकीय भाष्य करण्यापूर्वी परवानगी घ्यावी, मिटकरींना सक्त ताकीद दिल्याची तटकरे यांची माहिती। अपयशाचं खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा, अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, संविधान बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाड यांचा हल्लाबोल। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युती धर्म पाळला नाही, भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल सोपवला, रणजितसिंह मोहिते पाटलांना देखील निलंबित करण्याची मागणी। शरद पवारांनी बारामतीमधून विधानसभेचं रणशिंग फुंकलं, महाराष्ट्रातील सत्तेमध्ये बदल करू, आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते पाहतो, व्यापारी मेळाव्यात शरद पवार यांचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिपदासाठी आता लॉबिंग सुरू, सूत्रांची माहिती, मंत्रिपदासाठी संधी मिळावी, विक्रम काळे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। अकोल्यामध्ये कार्यकर्त्यानं नाना पटोले यांचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल, तर कार्यकर्त्यानं पायावर फक्त पाणी टाकलं, मी पाय धुतले, टीकेनंतर नाना पटोले यांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजप आता आक्रमक, भाजप युवा मोर्चा पटोलेंविरोधात राज्यभर चिखल लगाव आंदोलन करणार। काँग्रेस नेते सगळ्यांनाच गुलाम समजतात, थोडं यश मिळालं की काँग्रेस नेत्यांना मस्ती येते, नाना पटोले यांच्यावरून अनिल बोंडे यांची काँग्रेसवर टीका। माझं भाग्य की नरेंद्र मोदींनी माझ्यावर टीका केली, त्यांनी लोकसभा प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं, शरद पवार यांचा मोदींना टोला। बारामतीकर शांत होते मात्र निकाल बरोबर लावला, मतदानाला गेल्यावर कोणतं बटन दाबायचं मतदारांना बरोबर कळालं, शरद पवारांचा अजित पवार यांना टोला। चारशे पारवाल्यांना जनतेनं धडा शिकवला, नाव चिन्ह जाऊन देखील उद्धव ठाकरे एखाद्या राजाप्रमाणे लढले, स्वप्न बघत नाही पण देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं, खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन, शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून स्वतंत्रपणे साजरा केला जाणार, दोन्ही गटांकडून विधानसभेचं रणशिंग फुंकण्यात जाण्याची शक्यता। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी, मनामध्ये राम आणि हाताला काम, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख, बॅनरमधून महायुतीला डिवचण्याची चर्चा। लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही, ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या समर्थनात ओबीसी आंदोलक रस्त्यावर, धुळे सोलापूर महामार्ग रोखत कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, 25 जून ते 3 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, 5 जुलैपर्यंत अर्ज माघारीची तारीख, तर 12 जुलैला मतदान आणि निकाल जाहीर होणार। नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरामध्ये मतदार आभार यात्रा काढणार, मतदारांचे आभार मानण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यामध्ये स्वागत कार्यक्रमांचं आयोजन,
2 आठवड्यांच्या कार्यक्रमामध्ये मोदी देखील सहभागी होणार। पंतप्रधान मोदी यांच्याकडून काशी विश्वनाथाच्या अभिषेक आणि पूजा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित। राज्यामध्ये आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात, तर वयोमर्यादा ओलांडलेल्यांना एक संधी मिळण्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन। गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईच्या 110 जागांसाठी भरती प्रक्रियेला आता सुरुवात। 110 जागांसाठी 8026 उमेदवारांकडून अर्ज। कारंजातील पोलीस मुख्यालय आवारामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात। मुंबईमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडून वयोगटामध्ये न बसणाऱ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची भेट। प्रशासनानं लेट भरती केल्यानं नुकसान झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। राज्यामध्ये सुरू होणारी भरती पुढे ढकलावी, खासदार निलेश लंके यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। पावसामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत भरती थांबवण्याचा सल्ला। अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी। विदर्भ आणि कोकणाला हवामान खात्याचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस। कोकण आणि विदर्भामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यामध्ये 63% जास्त पाऊस। मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरामध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात। सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता। मुंबई उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, सायन या भागामध्ये पाऊस बरसला। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबई उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाडसह इतर परिसरामध्ये रात्री पावसाची हजेरी, तर आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज। धुळे जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला। शेतकऱ्यांकडून पेरणीलाही सुरुवात। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील 5 गावांमध्ये अतिवृष्टी। जोरदार पावसामध्ये पिकं, बियाणं त्याचबरोबर माती देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भंडारा शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीनं वातावरणामध्ये गारवा, उकाड्यापासून काहीसा दिलासा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ। पालघर, वसई, विरार, नालासोपारा परिसरामध्ये पावसाची हजेरी। हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी। नागरिकांना तात्पुरता दिलासा, मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। अमरावती जिल्ह्यातील 1,25,000 शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित। शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास खासगी बँकांची टाळाटाळ, शेतकऱ्यांचा आरोप। केंद्र सरकारनं कांद्याचे दर ठरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांद्याचे दर आता वाढले। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला 2800 ते 3000 रुपयांचा दर मिळत असल्याचा शेतकरी संघटनेचा दावा। धुळे शहराच्या देवपूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था। पावसामुळे रस्त्यावर चिखल होत असल्यानं लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। पवना धरणातून निगडीपर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रखडला। महापालिकेकडून प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाल नाही। पिंपरी चिंचवडकरांना 2026 पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा राहणार, प्रशासनाकडून स्पष्ट। दक्षिण मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द केल्याची घोषणा। मात्र IIT रुड़कीच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा। त्यामुळे प्रस्ताव रद्द करण्याच्या प्रक्रियेला देखील अजून वेळ लागणार। HIV ग्रस्त असल्यानं उड्डाण करण्यास परवानगी नाकारली। DGCAच्या निर्णयाविरोधात प्रशिक्षणार्थी वैमानिकाची उच्च न्यायालयात धाव। अखेर 16 दिवसांनी मध्य रेल्वे सुरळीत। रेल्वे मंडळाकडून सिग्नल नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानं रेल्वे सेवा पूर्वपदावर। पुणे मेट्रो स्थानकामध्ये प्रवेश आणखी सोपा होणार। प्रवाशांसाठी 5 नवीन प्रवेशद्वारं महामेट्रोकडून अखेर खुली। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गिकेतील कशेळी कारशेडच्या कामासाठी 17 हेक्टर जागा MMRDAच्या ताब्यात। उर्वरित 10.13 हेक्टर जागा येत्या 10 ते 12 दिवसामध्ये हस्तांतरित होण्याची शक्यता। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। महामंडळामार्फत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच तसंच कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार। आरटी प्रवेशाच्या निवड यादीसाठी पालकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार। न्यायालयीन प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलैमध्ये। लाखो पालक आरटी प्रवेशासाठी निवड यादीच्या प्रतीक्षेत। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर। 11वीच्या प्रवेशासाठी 2,38,934 विद्यार्थ्यांकडून अर्ज।
वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक 1,23,774 अर्ज. म्हाडाच्या विरार बोळीण गृह प्रकल्पातील घर विक्री निविदांना शून्य प्रतिसाद. 100 घरांच्या विक्रीसाठी मागवण्यात आल्या होत्या निविदा. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी दौड कायम. दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक शिखर गाठलं. सेन्सेक्स विक्रमी 77,301 अंशांवर. पुणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा बूथ लवकरच सुरू होणार. रिक्षा चालकांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी उपाययोजना. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली. असंघटित कामगार विकास आयुक्तपदी मुंढे यांची बदली. तुकाराम मुंढेंना देशामध्ये कुठेही ठेवलं तरी त्रासच होणार. त्यांना एकदाच अमेरिका, रशिया किंवा चीनला पाठवा. तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा टोला. वर्धा जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते अभियंत्यांना निवेदन. स्मार्ट प्रीपेड मीटर कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. गोंदियामध्ये प्रीपेड वीज मीटरला काँग्रेसचा विरोध. प्रीपेड मीटरच्या बंदीची सरकारकडे अधिसूचना काढावी, काँग्रेसची मागणी. नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये जातीय द्वेष निर्माण करणारी पोस्ट केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून पोलिसात तक्रार. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी. गुजरातच्या पावागडमध्ये जैन देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी धुळ्यातील जैन संघटनेचं पोलिसांना निवेदन. संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा समावेश करा. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी यशवंत सेनेकडून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा.